पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेवकांची घोषणाबाजी भाजप किंवा शिवसेनेच्या विरोधात नाही, तर ही घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेससाठी घरचा आहेर आहे। माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या प्रभागासाठी तब्बल 100 कोटींची तरतूद होती, मात्र या निधीचं परस्पर वर्गीकरण केल्याचा आरोप होतोय। त्या विरोधात राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला नगरसेविकांनी आवाज उठवलाय। दादांनी पण आदेश दिला होता स्पष्ट की म्हणजे मला अश्विनी कदम आत्ताचे चेअरमन आणि सभागृह नेते आणि महापौर यांनी सगळ्यांनी बसून ठरवायचं की फक्त एखाद्या महिला जी पूर्वी पदाधिकारी झाली आहे तिने बजेट प्रोव्हिजन केलंय तिला डावलून जर कोण काहीतरी करत असेल तर हे आम्ही कदापि मान्य करणार नाही। एक महिला म्हणून मान्य करणार नाही, भले आमच्या पक्षाच्या असल्या तरी आम्ही मान्य करणार। आज ज्या पदाधिकाऱ्यांनी खूप मोठं नाटक केलेलं आहे, म्हणजे अक्षरशः प्लॅनिंग करून हे सुडाचं राजकारण माझ्या बाबतीत केलेलं आहे, या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतेच। पण हे सुडाचं राजकारण करत असताना ज्या पदाधिकाऱ्यांना ज्या सभासद याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते यांना जर का माझ्याशी राजकारण केल्याचा आनंद होत असेल तर परमेश्वर त्यांच्या आनंदात भर घालावा। एवढंच नाही तर अग्नीच्या साक्षीनं निषेध करण्यासाठी सभागृहात चक्क कापूर पेटवण्यात आला, त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला। महिला नगरसेविकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सभागृह नेत्यांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेतली आहे। ह्याच्यामध्ये जर काही चुकीचं झालं असं काय वाटत असेल तर त्याच्यामध्ये आपण सुधारणा करूया आणि एखाद्या विषयामध्ये कुठे अन्याय झाला असं होत असेल तर त्याच्यावरती काय मार्ग काढायचा तो मार्ग काढू। परंतु आदरणीयतांच्या आज्ञेनुसार जर का चुकले काय असं वाटत असेल तर आपण त्याच्यातनं योग्य तो मार्ग काढून परत त्याच्यात सुधारणा करू शकतो आणि तो करायचा आपण प्रयत्न करणार आहोत। पुणे महानगरपालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे। महापौर, सभागृह नेता तसंच स्थायी समिती अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच आहे। असं असतानाही महानगरपालिकेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। वर्षभरात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पक्षासाठी नक्कीच चिंता वाढवणारी आहे। मिकी घई, एबीपी माझा, पुणे।